कोल्हापूर भुदरगड तालुका पाटगाव गावचे सरपंच महेश पिळणकर हे मित्राकडे जेवायला जातो असे सांगून घरातून दुचाकीवरून बाहेर पडले। तेव्हापासून ते बेपत्ता आहेत। त्यांचा पोलिसांनी कसून तपास करावा या मागणीसाठी कोल्हापुरात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर संविधान हक्क संरक्षण समिती आणि पिळणकर कुटुंबियांच्या वतीने निदर्शने करण्यात आली। वर्षांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। आता पिळणकर यांच्याबाबत असे झाले असेल का अशी शंका लोकांच्यात निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करून याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे विजय देवणे यांनी केली। तो घेत नाही आहे। 2 महिने झाले याचा शोध लागलेला नाही आहे। आम्ही पोलीस खात्याशी बोलतोय। खूपच संयमाने भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी देखील मांडलेली आहे की पोलीस खातं शोध घेते, त्यांचा आमचं त्यांना सहकार्य असेल। पण आता आमचा बांध तुटलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्रमंडळी आणि सर्व जे लोकशाही आणि संविधान मानणारे सर्व लोक, सर्वपक्षीय लोक या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत। आमची मागणी एकच आहे, पोलीस खात्याने काय शोध घेतला तो शोध वैज्ञानिक पद्धतीने घेतला गेलेला नाही असा आमचा आक्षेप आहे। हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे शोध घेणाऱ्यांना। पोलीस खातं म्हणतं की आम्ही पूर्ण शोध घेतोय, CDR वगैरे तपासतोय। जर काही तुम्ही काल वसंत डावखरेंनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता की बेपत्ता लोकांच्या बाबतीत तुम्ही करताय काय? 56,000 या राज्यामध्ये लोक बेपत्ता झालेत। कोल्हापुरामध्ये गेल्या 14 महिन्यात जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार 873 लोक बेपत्ता झालेले आहेत। त्यांचा शोध घेतला जात नाही आहे। हा सर्वसामान्य व्यक्ती नव्हता, महेश पिळणकर हा सरपंच होता। जर काही माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की जर काही बीडचं प्रकरण एवढं जर काही त्या तिथल्या प्रतिनिधींनी उचलून धरलं असेल तर हे प्रकरण जर काही त्यांच्या कुटुंबियांना, महेश पिळणकरला न्याय द्यायचा असेल, संविधानाला, लोकशाहीला जर काही न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण त्यांनी विधानसभेमध्ये मांडावं अशी आमची त्यांना विनंती आहे। मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असं वाटते का? तर तसं असेल तर मग ते म्हणजे काय त्याला कारण काय असू शकतं? मस्साजोगच्या प्रकरणाच्या पुढं हे प्रकरण गेलेलं आहे। कारण मस्साजोगमध्ये काय झालं हे याचं निदान उत्तर तरी पोलिसांनी दिलेलं आहे। पण याच्या बाबतीत आम्ही जे LCBचे PI सुशांत चव्हाण यांच्याशी बोललो तर ते काय म्हणतात की कारणं 3Ws असतात, 7Ws आम्ही शोधले तर आम्हाला त्याचं कारणच मिळत नाही। आणि याच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांना मदत केली असं ते सांगतात। त्यांचे फोन म्हणजे त्यांच्या मिसेसचे, त्यांच्या भावांचे तिथले फोन त्या ठिकाणी जप्त करण्यात आले, त्याची सगळी चौकशी केली। आमचं म्हणणं काय की गौरी लंकेश प्रकरणामध्ये हे महाराष्ट्रातले आरोपी होते। ते आरोपी ज्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्ट्या पकडण्यात आले त्या पद्धतीने या ठिकाणी जे जम्पिंग होत जातं वेगवेगळे नंबर्स ते आता सोपं आहे। आता विज्ञानामुळं सोपं आहे की जे जम्पिंग होत जातात त्या नंबरची चौकशी करा। ज्याप्रमाणे गौरी लंकेशचे आरोपी सापडले त्या पद्धतीने याच्यामध्ये काय झालं याचं उत्तर मिळत नाही। हे जे निरुत्तर झालेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी खरं तर पोलिसांनी द्यायला पाहिजे। आमचा त्यांच्यावरती आक्षेप आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्यांचा काहीही पत्ता नाही आहे। आणि जे पोलिसांना आम्ही सहकार्य करायला पाहिजे ते आम्ही सगळं केलं। खरं तर 2 महिने झाले तरी काहीच पत्ता लागत नाही। पोलीस काय सांगतात? पोलीस सांगतात आमचा तपास चालू आहे। पोलिसांवर आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास नाही असं आम्ही म्हणत नाही, पण त्यांनी अजून खोलवर जाऊन तपास करावा। काय झालं असं? काय झालं असं वाटतं? काहीच नाही, आम्हाला काही आयडियाच नाही आहे। कारण ते अगदी चांगली व्यक्ती होती। सगळ्यांना म्हणजे बाहेर पण सगळ्यांना मदत वगैरे करायची। ते काय झालं काहीच माहीत नाही आम्हाला काहीच आयडिया नाही। फक्त ते लवकरात लवकर सापडावेत आणि घरी यावेत एवढीच इच्छा आहे आमची। तुमचं नाव सांगा? माझं तृप्ती महेश पिळणकर। सभागृह संवेदनशील आहे, लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावं। विशेष करून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यासाठी विशेष पथक हे मुंबईतून जाहीर करावं। आमचा आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलिसांनी 2 महिने काय केलं हा पण आमचा प्रश्न आहे। पोलिसाला सहकार्य करतो अशी भावना नाही, तर आमचं असं मत आहे की 2 महिन्यात जर तुमचा तपास होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एक विशेष पथक स्थापन करून त्यांचा शोध घ्यावा। जर घेतलं नाही
तर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात आंदोलन केलं जाईल.